नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. माझ्या तरुण मित्रांनो, बंधूंनो, बहिणींनो, भगिनींनो आणि पूजनीय अशा माझ्या वडीलधाऱ्या मंडळींनो, तुम्हा सर्वांचे मराठी गोष्टी यूट्यूब चॅनेलमध्ये हार्दिक स्वागत आहे. प्रिय मित्रांनो, एक वेळ अशी होती की माता लक्ष्मी भगवान श्रीहरी यांच्याकडे आली आणि म्हणाली, हे भगवान, आज मी नश्वर जगात फिरत असताना पाहिले की अनेक पुरुषांचे 2 किंवा 3 स्त्रियांशी संबंध आहेत. अरे देवा, 2-3 महिलांशी संबंध ठेवणे हे पाप नाही का? त्यामागची कथा काय आहे? हे जगाच्या स्वामी देवा, कृपया माझी उत्सुकता पूर्ण करा. मित्रांनो, तेव्हा भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात, हे लक्ष्मी, आज तुम्ही विचारलेले प्रश्न संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. हे लक्ष्मी, आज मी तुम्हाला एक रहस्यमय कथा सांगणार आहे, जी फक्त ऐकल्याने सर्व भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. त्यांची पापे नष्ट होतात आणि मृत्यूनंतर त्या व्यक्तीला परम मोक्ष प्राप्त होतो. हे देवी लक्ष्मी, माझी तुम्हाला विनंती आहे की ही कथा पूर्ण लक्ष देऊन ऐका आणि मानवजातीच्या कल्याणासाठी तिचा प्रसार करा. तेव्हा माता लक्ष्मी म्हणते, हे परमेश्वरा, तुमची कथा ऐकणे हे माझे आणि संपूर्ण मानवजातीचे भाग्य आहे. कृपया ही पवित्र कथा सांगा. मित्रांनो, भगवान श्रीहरी म्हणतात, हे लक्ष्मी, प्राचीन काळातील गोष्ट आहे. मध्य प्रदेशात एक अतिशय सुंदर शहर होते. त्या नगरीचा एक अतिशय हुशार, बलवान आणि देखणा राजा होता. त्याचे नाव धरमपाल होते. महाराज धरमपाल हे न्यायी राजा होते. त्याच्या न्यायाने त्याची प्रजा अत्यंत समाधानी होती. राजही आपल्या प्रजेची चांगली काळजी घेत होते. लोकांच्या सर्व गरजांची त्यांनी चांगली काळजी घेतली. महाराजांना सुकन्या नावाची पत्नी होती. ती अतिशय सुंदर, सद्गुणी, चारित्र्यवान आणि एकनिष्ठ स्त्री होती. महाराज धरमपाल आणि राणी सुकन्या हे अतिशय दयाळू स्वभावाचे होते. ते सर्व प्रकारचे यज्ञ, दान, धर्म, कर्मकांड करीत असत. त्याच्या साम्राज्यात सर्व काही होते, पण केवळ एका कारणाने राजा, राणी आणि प्रजा दुःखी राहिली. महाराजांना मुलबाळ नसल्याने महाराज दुःखी व काळजीत राहिले. महाराजांची अशी अवस्था पाहणे लोकांनाही सहन होत नव्हते. खूप प्रयत्न करूनही महाराजांना मूल होत नव्हते. महाराजांनी अनेक डॉक्टरांना बोलावले, पुत्र मिळावे म्हणून उपाय केले. त्यांनी दानधर्म व व्रतवैकल्ये केली, परंतु कोणत्याही उपायाने त्यांना समाधान मिळाले नाही. मग एके दिवशी लोक महाराजांकडे येतात आणि म्हणतात, महाराज, मुलगा होण्यासाठी पुन्हा लग्न करावे. पण राजाला प्रजेचे म्हणणे पटत नाही. महाराजांचे राणी सुकन्यावर खूप प्रेम होते. त्यामुळे त्यांना आपल्या पत्नीचे मन दुखवायचे नव्हते आणि पुरुषाने केवळ एका स्त्रीचीच भक्ती करावी हे शास्त्रही महाराजांना माहीत होते. पत्नी असताना दुसऱ्या स्त्रीकडे कधीही जाऊ नये. ज्याप्रमाणे 2 नर प्राणी एका मादी प्राण्याबरोबर राहू शकत नाहीत, त्याचप्रमाणे 2 स्त्रिया एका पुरुषासोबत कधीही सुखाने राहू शकत नाहीत. पत्नी असूनही दुसऱ्या स्त्रीशी संबंध ठेवणारा पुरुष घोर पाप करतो आणि नरकात जातो. याच कारणामुळे महाराजांना पुन्हा लग्न करायचे नव्हते. मग लोक राणीकडे जातात आणि राजाला पुन्हा लग्न करण्यास राजी करण्याची विनंती करतात. तेव्हा राणी सुकन्यालाही लोकांचे हाल समजतात आणि मग राणी राजाकडे येऊन म्हणते, हे भगवान, कृपया पुन्हा लग्न करा. भविष्यात आपल्या राज्याला राजाची गरज भासू शकते. तेव्हा राजाही राणीला मना करतो आणि म्हणतो, हे प्रिये, जरी मी पुन्हा लग्न केले तरी मी पापी होईन. मला नरकात जावे लागेल. आणि मला सांग, माझ्या दुसऱ्या लग्नाने तू आनंदी होशील का? तेव्हा राणी म्हणते, हे परमेश्वरा, तुमच्या आनंदातच माझा आनंद आहे. मी तुमच्या सावत्र बायकोवर माझ्या बहिणीप्रमाणे प्रेम करीन. कृपया अजिबात संकोच करू नका. मला क्षणभरही वाईट वाटणार नाही. मी तुम्हाला लग्नासाठी संमती देतो. तेव्हा महाराज म्हणतात, हे देवी, पण स्त्री असूनही दुसऱ्या स्त्रीशी संबंध ठेवल्यानं जे पाप होतं, त्यापासून मला कोण वाचवणार? या पापापासून मुक्ती नाही. मला अशी भयंकर आपत्ती करायची नाही. तर दुसरीकडे महाराजांचे सर्व पूर्वज स्वर्गातून ही घटना पाहत होते. आपल्या मुलाच्या अशा वागण्याने ते खूप दुःखी होते. राजाला मुलगा नसेल तर कुटुंबाचा नाश होईल, या भीतीमुळे सर्व पितर खूप दुःखी होतेच. मग एके दिवशी सर्व पूर्वज महाराजांच्या स्वप्नात प्रकट होऊन त्यांना म्हणतात, हे पुत्रा, तुझ्यामुळे आम्ही अडचणीत आहोत. आमचे कुळ नष्ट होत आहे. तेव्हा महाराज आपल्या पूर्वजांना म्हणतात, हे महात्मा, मी असे कोणते पाप केले आहे की तुम्ही सर्व दुःखी आहात? तुमच्या आत्म्याच्या शांतीसाठी जो काही उपाय असेल तो मी नक्कीच करेन. तेव्हा ते पूर्वज म्हणू लागतात,
हे बेटा, आमच्या उद्धाराचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे तुझी मुले. जर तुला मुलगा झाला नाही तर तुझ्यासोबत आम्हालाही नरकात जावे लागेल. आमचे संपूर्ण कुळ आणि वंश नष्ट होईल. म्हणून आम्ही तुला पुन्हा लग्न करण्याची विनंती करतो. पुत्राशिवाय मनुष्याला मोक्षप्राप्ती होत नाही. पुत्रच आपल्या आईवडिलांना वाचवतो आणि त्यांना मोक्ष मिळवून देतो. तो श्राद्ध करतो तेव्हा आपली पापे नष्ट होतात. जेव्हा तो पृथ्वीवर दान करतो तेव्हा आपल्याला स्वर्गात अन्न मिळते. म्हणून मुलगा होण्यासाठी तू ताबडतोब काही उपाय कर. पूर्वजांचे म्हणणे ऐकूनही महाराज पुन्हा लग्न करायला तयार होत नाही. तेव्हा सर्व पितर दुःखाने यमराजाकडे जातात आणि त्यांना प्रार्थना करतात की, हे धर्मराज, कृपया आमच्या कुळाचे रक्षण करा. आमच्या मुलाला मुलबाळ नाही आणि अपत्याशिवाय आमचे कुळ नष्ट होईल. कृपया आमच्या मुलाला पुन्हा लग्न करण्याची परवानगी द्या. तेव्हा यमराज म्हणतात, हे महात्मा, मी तुमच्या मुलाला नक्कीच समजावून सांगेन आणि त्याला मुलगा होण्यासाठी प्रेरित करेन. असे म्हणत यमराज पृथ्वीवर येतात आणि संताचे रूप धारण करून महाराज धरमपाल यांच्या दरबारात जातात. त्या ऋषींना पाहून महाराज धरमपाल अतिशय आनंदित होऊन त्यांचा आदर करतात. तेव्हा ते त्याला विचारतात, हे महात्मा, तू कोण आहेस? आमच्या या राज्यात तुम्ही कशासाठी आला आहात? तुझ्या चेहऱ्यावरचे तेज पाहून असे वाटते की तू नक्कीच मोठा तपस्वी आहेस. तेव्हा ते ऋषी त्या राजाला म्हणतात, हे पुत्रा, मी व्यक्तिशः यमराज आहे. तुमच्या पूर्वजांच्या विनंतीवरून मी स्वतः तुम्हाला भेटायला आलो आहे. तो साधू महाराजांना म्हणतो, हे वत्स, तुम्ही तुमच्या पूर्वजांना क्रोधित केले आहे. त्यामुळे तुमचे संपूर्ण साम्राज्य नष्ट होईल. पुत्राशिवाय तुला दुःख होईल. तुम्हाला कधीही मोक्ष मिळणार नाही. शास्त्र सांगते की मोक्षप्राप्तीसाठी पुरुषाने पुत्राला जन्म दिला पाहिजे. तेव्हा महाराज म्हणतात, हे धर्मराज, मी असहाय्य आहे. मला पुन्हा लग्न करून पापाचा भागीदार बनायचे नाही. मी निपुत्रिक जीवन जगणे चांगले आहे. यमराज म्हणतात, हे वत्सा, तुझे न्याय आचरण आणि तुझ्या पत्नीप्रती भक्ती पाहून मला खूप आनंद झाला. पण हे धर्मपाल, एखादी व्यक्ती निश्चितपणे दुसऱ्या व्यक्तीशी लग्न करू शकते. यात पाप नाही. जर एखाद्या पुरुषाच्या पत्नीने दुसऱ्या लग्नाला संमती दिली तर तो पुरुष नक्कीच पुन्हा लग्न करू शकतो. यात पाप नाही. शास्त्र सांगते की जर एखाद्या पत्नीला मुलगा होत नसेल आणि त्याची पत्नी त्याला दुसरे लग्न करण्यास परवानगी देत असेल तर त्याने दुसरे लग्न करण्यास अजिबात संकोच करू नये. धर्मराजांचे असे शब्द ऐकून महाराजांना खूप आनंद झाला आणि यमराजाचे आभार मानले. त्यानंतर यमराज त्या ठिकाणाहून अदृश्य होतात. जेव्हा महाराज धरमपाल आपली पत्नी सुकन्याकडे जातात आणि तिला पुन्हा लग्न करण्याची परवानगी मागतात तेव्हा राणी सुकन्या त्याला पुन्हा लग्न करण्याची परवानगी देते. त्यानंतर राजा दुसऱ्या स्त्रीशी लग्न करतो. त्यामुळे त्याला रत्न नावाचा सुंदर पुत्र प्राप्त होतो आणि दुसरीकडे स्वर्गातील सर्व पितरही आनंदी होऊन यमराजाचे वारंवार आभार मानतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे धर्मराजांनी नारदजींना विवाह आणि स्त्री पुरुषांचे आचरण यासंबंधी महत्त्वाचे ज्ञान दिले आहे. तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण लिहा. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.